हॅलो, काय चाललंय तुमचं? ऑफिसून आली, मस्त फ्रेश झाली, त्यानंतर देवाला दिवा वगैरे लावला आणि आज माझी खूप इच्छा होत होती इस्कॉन टेम्पलला जायची, कारण खूप दिवसांपासून मी गेली नाहीये. म्हणून मग मला आज खूप असं वाटलं की चला जाऊया इस्कॉन टेम्पलला. मग मी निखिलला सांगितलं, तोही म्हटला की ठीक आहे, चल जाऊया. मला इथे यायला खूप आवडतं, मी रोज पण येईल, पण सायंकाळी इतका पटकन वेळ जातो ऑफिसून आल्यानंतर, कळत सुद्धा नाही. आता येताना पण मी घरचं सर्व आवरून आली आहे, म्हणजे स्वयंपाक वगैरे सर्व करून आली आहे. घरी गेल्यानंतर फक्त जेवण करायचं काम राहिलं, एवढंच ठेवलं आहे. आणि कसं आहे, हे मंदिर पण 9:50ला ओपन होतं, म्हणून मग मी सर्व आवरूनच आली. आणि इथे आल्यानंतर ना खरंच यार एक वेगळीच वाईब येते. आणि तिथे ते भजन वगैरे म्हणतात, ते तर ऐकून इतकं प्रसन्न वाटतं ना, असं वाटतं अजून चालूच पाहिजे, हे थांबावंच नाही. आणि तुम्ही बघू शकता आजचं राधाकृष्णाचं रूप किती सुंदर दिसत आहेत दोघं. नजरसुद्धा हटत नव्हती त्यांच्यावरून आणि डोळ्यात अश्रू आल्याशिवाय तर राहतच नाही. आणि तिथे ते शॉप असतात ना, मला तिथे जायला खूप आवडतं, कारण तिथे खूप सुंदर सुंदर वस्तू असतात कृष्णाच्या. आणि त्यातल्या काही वस्तू मी घेतल्या, घरी जाऊन तुम्हाला नक्की दाखवते. जाताना काही भाजीपाला घेतला आणि हे बघा, हा नाईट लॅम्प आहे आणि हा तिथे एकच उरला होता आणि मला खूप आवडला म्हणून मी पटकन घेतला. आणि ही अगरबत्ती आहे, तिथल्या अगरबत्ती खूप छान असतात. आणि आज जेवणात मस्त वरण भात केला होता. ओके, बाय बाय.